क्रिकेटचा दर्जा एवढा मोठा उंचावला ते मी कधीच विसरू शकत नाही। तर त्या मुला मी विचार केलं की या गावचे सुपुत्र एवढे क्रिकेट चांगले खेळतात, एक अर्धा तास आपल्याला सुद्धा द्यायला हरकत नाही। वास्तविक हुतात्मा ज्या वेळेला हे हुतात्मे झाले त्या काळचा जर इतिहास सांगायला गेलो तर 2 तास पण पुरणार नाही। परंतु ज्या पद्धतीने गेले ते समाजासाठी गेले, स्वतःच्या गावासाठी गेले नाही आणि आपला जीवनाचा अंतिम टप्पा संपवला। परमेश्वर त्यांना सुखरूप ठेवो आणि चांगली जागा देवो। या ठिकाणाला गोरसईच्या लोकांनी मला बोलवलं, बहुमान दिला, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद सन्माननीय हरिभक्त पारायण मदनजी बुवा नाईक यांना आपण ऐकलं। मित्रांनो, समाजावर प्रेम त्यांचं भरपूर आहे आणि त्यांच्या मार्फत गाणगापूरला नक्कीच बऱ्याचशा बसेस जायच्या, तिथे गाणगापूरला सप्ताही भरवला जात असा आणि आमच्या मातोश्री नक्कीच साहेब स्वर्गीय सखूबाई हरिचंद्र चिकणे त्या सप्त्याला दरवर्षी असत। नेहमीच तुमच्या आठवणी या आमच्या घरीही काढल्या जात असत। परशी येतो गोलंदाजीसाठी, बॅकफुटला गेले फलंदाज जगदीश नाईक। चांगला फटका आहे, अगदी जबरदस्त डेलिकेटेड शॉट आपण बघितला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी। धावसंख्या धावफलकावर 4 ने पुढे सरकते, 10 होते। दहा धावा धावफलकावर। डीजे मास्तर व्यवस्थित लक्ष द्या, शेवटचा सामना सुरू आहे, प्रेक्षकांनाही आनंद घेऊ द्या या सामन्याचा। नक्कीच साहेबांनी जी नावं घेतली खरोखरच त्या प्लेयर्सनी या गोरसई गावचाच नाही तर भिवंडीचा क्रिकेटचा दर्जा अगदी उंचीवर एका पातळीवर नेऊन ठेवलेला आहे। बॅकफुटला गेले फलंदाज, इथे मिलिंद यस आणि जाळ्यात अडकतोय जगदीश नाईक। विकेट मोठी बहाल केली जाते, मिलिंदच्या मार्फत आपण एक उत्कृष्ट झेल बघितला। संदीप मोरे आहेत, चांगला ड्राइव्ह आहे परंतु तेही गॅप शोधू शकले नाहीयेत। मनोहरजी जोशी साहेब यांचा संघ आपण पाहतोय, काल भरपूर खुश होते, आजही ते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं। याच वर्षी त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आणि त्यांच्या अध्यक्षपदाच्या नक्कीच देखरेखीखाली दमन चषक अगदी यशस्वीरित्या पार पडला गेला। ड्राइव्ह केलेला आहे, चेंडूला मिड ऑफर क्षेत्ररक्षक तैनात, स्वतः संदीप कॅप्टन आहे तिथे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि सुभाषची विकेट ही बहाल केली जात आहे। पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर, मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान। आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय, खांडबाल ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय अमोलजी पाटील आज या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांची संस्कृती आहे, अतिथी देवो भव, अतिथी या देवासमान असतोय आणि या अतिथींचं मान्यवरांचं
स्लॉक स्वीप पाहतोय आपण संदीप मोरेचा. तर निश्चितच 2 धावा मिळणार. तिसरीचा प्रयत्न होईल का? नाही, तिसरीचा प्रयत्न झालेला नाहीये. 14 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. बाद होणारे फलंदाज जगदीश आणि सुभाष ही सलामीची जोडी बाद झालेली आहे. लेफ्टी गुरु खेळपट्टीवर आहे. ॲडव्हान्टेज आहे लेफ्टी बॅट्समनला. चांगला फटका आहे, मिडल ऑफ बॅट संदीप मोरेचा. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न निश्चितच होणार. आता मात्र गुरु आपली स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न करतील इथे. येस, आणि तेच घडलंय. संदीप मोरेची विकेट बाल केली गेली. च्या खेळाडूंचं पहिल्या आरक्षित षटकामध्ये हेच असतं. प्रत्येक 40+ मध्ये जर बघितलं ना तर 45 वयोगटाचे खेळाडू आरक्षित ठेवले जातात. त्यांना आरक्षण दिलेलं असतं. 4 खेळाडू कंपल्सरी असतात. त्यांचं काम असते 12 ते 13 धावा करणं, आणि ते बिचारे करून जातात. तिथून पॅव्हेलियनमधून आवाज येतो, चल बाबा तुझी कामगिरी संपली, आता पॅव्हेलियनकडे येण्याचा मार्ग सुकर कर. तसाच मार्ग सुकर केला इथे संदीप मोरेने. परंतु संदीप मोरे त्यांचं काम व्यवस्थित पार पाडून गेले, अगदी चोख. धावसंख्या धावपळकावर 16 लागलेले. आता मात्र गुरु होजा शुरू असं म्हणावं लागेल. हवेचा रोख कमी झालेला आहे, परंतु तरी सुद्धा लेफ्टी बॅट्समनला ॲडव्हान्टेज आहे. जोगिनला यावेळी आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलेले आहे संदीप नाईकने. राऊंड द विकेट गुरुसाठी. चेंडू हवेत आहे, झेल सुटतोय. सुटलेला झेल त्रासदायक ठरू शकतो. आता मात्र चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलेला आहे आणि 3 धावा पूर्ण. नाही, तुम्ही प्रेक्षक म्हणून ॲज अ प्रेक्षक तुम्ही मैदान बघाल ना तर तुम्हाला सीमारेषेवरून बाउंड्री लांब वाटते, परंतु जेव्हा खेळपट्टीवर जाता आणि पूर्ण मैदानाचा तुम्ही मुआवजा करता तेव्हा समजते की नाही, ही सीमारेषा जवळ नाहीये, शॉर्ट नाहीये, सीमारेषा व्यवस्थित आहे. फक्त ढलान आहे, एक उतार आहे मैदानाला. जोगेन बलदेवसाठी लॉफ्टेड शॉट आहे. चेंडू उंचच उंच. येस, सही सलामत आपण पाहतोय झेल घेतलेला आहे बलदेवचा, आणि बलदेवला जावं लागेल पॅव्हेलियन मध्ये.
हॅलो हॅलो ओके ओके. सन्माननीय श्यामजी धुमाळ यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. सन्माननीय श्यामजी धुमाळ. तर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय संजयजी केने यांच्याकडे बघा चालू सामन्यातील दोन्ही संघांना एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी त्यांच्याकडे 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर पहिल्या 2 ओव्हरचा आपण जर विचार केला 2 ओव्हरमध्ये तब्बल खर्च झाले 20 धावा प्रति ओव्हरचा आपण विचार केला. दादाबांची सरासरी तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज सोजन नाईक येतोय. तिसरं षटक आता तो गोलंदाज सोजन. अतिशय चांगला चेंडू. बघा योग्यची मात्रे तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे विद्यमान जे अध्यक्ष आहेत मनोहरजी जोशी आणि तुमच्या संघाचे कर्ता धर्ता आहेत आणि तुमचे परम मित्र देखील आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. चालू सामन्यामधून आपण षटकारांची अट्रिक साधता सलग 3 चेंडूमधून 3 उत्तुंग मोठे षटकार मारता. तर तुमच्यासाठी 1-2 नव्हे तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडनं जाहीर झालेलं आहे. क्या बात आहे. तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. चेंडूला हलक्यातपणे फक्त स्वीप केले ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू पाहतोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त मिळते 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल. फेक थोडीशी रॉंगिंग झाली. दक्ष दोन्ही फलंदाज आणि ज्या ठिकाणी कुठंतरी आपण पाहिलं चेंडूची फेक थोडीशी दिशाहीन झाली आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्याकडे 2 धावा त्यांच्या माध्यमातून कन्वर्ट झाल्या. या 2 धावांनी संघात धावसंख्या 22 वर पोहोचली. प्रत्येक षटकारासाठी संजय केने या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा अतिशय चांगला फटका आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू समाच्या बाहेर जाणारा एक दमदार चौकार फलंदाज योगेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या 4 ने पुरस्कार. धावसंख्या होती ती 26. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जोगेन झेल कॅरी करतोय. उत्तम झेल कॅरी करतोय. स्कायर शॉट होता. कशी फटका आपण पाहिला होता. मिस टाइम स्ट्रोक. लंबीपेक्षा उंची थोडीशी जास्त. जोगेन याच्या माध्यमातून देखील चांगला उत्तम खेळ आपण पाहिला या स्पर्धेमधून. संदीप पाटील यांच्याकडे ज्ञानेश्वर तुमच्यासाठी देखील प्रत्येक षटकाराची 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आउट ऑफ इनसाइडचा फटका त्यांच्या बॅटमधून सजला. चेंडू जातो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. तिसरं षटक ज्ञानेश्वर षटक क्रमांक 3 शेवटचा चेंडू बाकी आहे. अतिशय चांगला चेंडू प्रत्येक मुद्दे चेंडूची फेक झाली. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. 3 षटकांची आणि ती धावसंख्या आहे ती 29.
आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. पहिल्या 3 ओव्हरचा आपण जर विचार केला धावा आहेत 29. उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आणि बघूया येणाऱ्या 6 चेंडू महासंघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ स्टंप. एक अमांतर धावांनी संघात धावसंख्या 30. पुन्हा एकदा गोलंदाज संदीप नाईक. हिट विकेट. कुठंतरी स्वतःचं आत्मदहन केलं गेलं या ठिकाणी येणाऱ्या फलंदाजासाठी. हिटमॅन पिंटू. आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. अतिशय दमदार आणि उत्तम जबरदस्त फटका आपण पहिला पिंटू याच्या बॅटमधून. आणि खऱ्या अर्थानं स्वतःचं आत्मदहन करून पिंटूसाठी जी जागा उपलब्ध केली त्या जागेचा योग्य तो वापर करताना पिंटू. पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका त्याच्या बॅटमधून सजला. चेंडू आउट ऑफ पार्क सीमारच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार येतोय. संघाची धावसंख्या 6 ने पुढे 36. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक आपण पाहिली. बॅट आउटसाइड एज घेऊन चेंडू कुठेतरी स्टँडच्या मागे आपण निश्चित पाहिला. मात्र कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली गेली नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. सन्मान्य सुधीरजी गायकवाड विद्यमान सरपंच ग्रामपंचायत गोरसई आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. सुधीरजी गायकवाड यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर यायचंय. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 38. त्याचबरोबर माननीय श्री सुनील नारायण केने गोरसे गावचे समाजसेवक आणि माजी सरपंच आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. पोलिसांचा चेंडू साजेसा फटका मात्र बॅटच्या रडार मध्ये किंवा पट्ट्यामध्ये आला नव्हता. मात्र 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांची संघात धावसंख्या होती ती 40. आता मात्र हा शेवटचा अंतिम चेंडू फार महत्वाचा आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच या स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरणारा तो फटका ठरू शकतोय. सन्मान्य कल्पेशजी केणे साहेब तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. फक्त 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. धावसंख्या 42 आणि विजयाचं लक्ष असेल तर 43 धावांचं. सन्मान्य अतिथीगण उपस्थित पाहुणे मंडळी सर्वांच्या गोड कार्यक्रमाच्या अंतर्गत मनापासून स्वागत. सन्मान्य सुधीरजी गायकवाड सर्वांचे लाडके अण्णा विद्यमान सरपंच ग्रामपंचायत गोरसई त्याचबरोबर आमचे कल्पेशजी केने गोरसे युवा सेना उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण. त्यानंतर सन्मान्य सुनीलजी केने माजी सरपंच ग्रामपंचायत गोरसई ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. पकडला ना दादा 2 ओव्हरला 1
29 होतं पहिला वाईट माहिती आहे का 3 ओव्हरला 29 होतं पहिला हॅलो हॅलो चला जोशी 11 बादबड संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा प्लीज. जोशी 11 बादबड या संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं मीना मिलवून क्षेत्ररक्षण लावायचं आहे. हॅलो गेले 2 दिवस आपण पाहतोय या चांगल्या अशा स्पर्धेमध्ये चांगलं समालोचन मोहनदादा भोईर यांच्याकडून झालं आणि त्यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केले जाईल. मी सन्माननीय सरपंच सुदेशजी अण्णा गायकवाड आपणास विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते मोहनदादा भोईर यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. सन्माननीय सरपंच साहेब नक्कीच आपल्या या लाडक्या समालोचकाचं आपण स्वागत आणि सन्मान करूया कारण त्यांना स्पर्धा कव्हर करायची आहे कालवारची कबड्डी स्पर्धा. मोहनदादा भोईर यांचं स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय. एकच वादा आमचा मोहनदादा वरालद्वीप ताडाली संघाचे सर्वेसर्वा त्यानंतर समालोचन परिवाराचे सन्माननीय उपाध्यक्ष मोहनदादा भोईर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. मित्र मंगलाष्टक गायनासाठी आपल्याला जर उत्कृष्ट नक्कीच आवाज पाहिजे असेल तर मोहनदादा भोईर यांच्याशी संपर्क साधा. एक जबरदस्त पहाडी आवाज. धन्यवाद दादा आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेची लाईव्ह कॉमेंट्री करून स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आणि धन्यवाद. जाऊया आपण सामन्याकडे. परशु आणि जोगिनी सलामीची जोडी कारिवली संघाचे कॅप्टन आपण जितका उशीर कराल ना सामना सुरू होण्यासाठी नंतर तुम्हालाच नुकसान तेवढं होईल कारण 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत 43. एक धाव महत्वाची असेल. स्वच्छ सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे. जर बॅड लाईटचा सामना करावा लागला तर निश्चितच सर्वात जास्त नुकसान कारिवली संघाला होईल. धावसंख्या धावफलकावर 42 उभारून 43 धावांचं टार्गेट दिलेले. परशु आणि जोगिनी सलामीची जोडी वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक
गोलंदाजी सुरुवात करतील. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल, डबल आणि त्यानंतर ट्रिपल. रनिंग बिटवीन द विकेट बघा दोन्ही खेळाडूंची. टाळ्या पडतायत या दोन्ही खेळाडूंसाठी, दोन्ही बॅट्समनसाठी, कारण त्यांची रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर झाली. काहीशा चुका पथ्यावर पडल्या दोन्ही फलंदाजांच्या आणि लगेच त्यांनी 3 धावा कंप्लीट केल्या. या 3 धावाने श्रीगणेश होतोय धावसंख्येचा. परशूच्या बॅटमधून 3 धावा आल्या. 24 चेंडू 43 करायचे. समोर जोगेनची मगाशी दीर्घ चर्चा झाली. एकाच दिवसात इतक्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना त्यानंतर गोलंदाजी करताना कुठे ना कुठे शरीर थकतं असं त्याचं म्हणणं होतं. मात्र इथे तो थकलेला नाहीये मनामध्ये. मनाने थकलात तर नक्कीच तुमचा पराभव असतो. जरी शरीराने थकलात परंतु मन खंबीर पाहिजे. जोगेंचं मन खंबीर निश्चितच आहे. धावसंख्या धावफलकावर 4 लागलेले. मात्र काल खंबीर मनाने आपण पाहिलं जोशीलून भादवड ए हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. धावा त्यांच्याकडे आहेत 42. त्यांनाही नक्कीच प्रत्येक चेंडू तोलून मापून टाकावा लागेल जे बजरंग कारिवली संघासमोर. फुलटॉस आहे. मिडऑफच्या डोक्यावरून खेळलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. हे षटक महागडं ठरलं जगदीश नाईकचं. आता त्यामध्ये बॅटिंग खूप चांगल्या प्रकारे परशूने एक चौकार खेचला. जोगेंच्या बॅटमधून षटकार आला, चौकार आला. धावसंख्या धावफलकावर 19 लागलेले. 18 चेंडू 24 धावांची गरज. वातावरण पडलेलं आहे. खेळपट्टी शांत झालेली. हवा अजिबात नाहीये. गुलाबी थंडी मैदानात पसरलेली आहे. नक्कीच 18 चेंडू 24 धावा. अजून सामना संपलेला नाहीये. परंतु पार्टनरशिप सलामीची खूप चांगली झाली. सामना जर जे बजरंग कारिवली संघाला जिंकायचं असेल तर या मधील एक फलंदाज खेळपट्टीवर थांबणं खूप महत्वाचं आहे आणि जोडी फोडणं तितकंच महत्वाचं आहे. ओहो, सुपला शॉट होता तिथे परंतु 2 धावा पूर्ण. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी तिथे चूक केली. कॉलिंग नव्हती. परशूची विकेट प्राप्त करण्यात जवळजवळ यश मिळवलं होतं सुभाषने. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 21 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजून 22 पाहिजेत. 17 मध्ये 22. चेंडू हवेत आहे. लॉफ्टेड शॉट. एक सुरेख झेल आणि परशूची खेळी संपुष्टात.
दोन्ही संघ असे की अंतिम विजेता पदापासून लांब आहेत या सीझनमध्ये. खातं खोल करायची खूप मोठी संधी लाभलेली आहे दोन्ही संघांना. मात्र खाते खोल होईल का? कोणाची तरी होईल हरकत नाही, परंतु त्यासाठी मेगा फिनाले सर्वात प्रथम संपावं लागेल. शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय अनंत पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जबरदस्त फटका मोनिशच्या बॅट मधून षटकार. माजी सरपंच वडपे सन्माननीय अनंताजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. 27 धावा आता मात्र धावफलकावर लागलेले आहेत. करायचे आहेत आता 16. ओमकार ग्रुप वडपे सन्माननीय सदस्य अनंताजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. माजी सरपंच वडपे, वेलकम, सुस्वागतम. पंच केलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एक आली, एका धावेने धावसंख्या धावफलकावर 28 झाली. वेलकम सन्माननीय अनंताजी पाटील साहेब, आपल्या या क्रीडा नगरीमध्ये या व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. शॉर्ट पिच चेंडू, काहीसा चेंडू धीम्या गतीने सोडला होता. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 28. साहेबांच्या माहितीसाठी मेगा फिनाले जोशीलोन भादवड ए आणि जय बजरंग कारिवली ए या दोन संघामध्ये, दोन्ही ए संघामध्ये हा A1 क्वालिटीचा मेगा फिनाले आपण पाहत आहेत. बॉलर बॅक ड्राईव्ह, काही गरज इथे होती का नक्की सिंगलची, हा प्रश्न पडलेला आहे कारिवली गावच्या पाठीराख्यांना. दोन षटक संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 12 चेंडू 15 धावांची गरज. इथूनही सामना फिरू शकतो कदाचित जर विकेट गुच्छेमध्ये विकेट आल्या, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये टाकली तर सामना फिरू शकतो. सामन्याचं जे चक्र आहे ते फिरू शकतं. परंतु जय बजरंग कारिवली संघाकडे डीप बॅटिंग लाईन आहे. आता संदीप पाटील खेळपट्टीवर आहे, त्यानंतर गुरुकडे गोलंदाजी सोपवलेले संदीप नाईक नक्कीच बॅक बेंचला आहे. गोलंदाज इथे चांगला आहे, या गोलंदाजाला करामत करावी लागेल. गुरु हो जा सुरू. 12 चेंडू 15 धावांची गरज. जय बजरंग कारिवली संघ आस्ते आस्ते कदम टाकत आहे. धावसंख्या त्यांची झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलेला आहे. बलदेव त्या ठिकाणी आहेत. डीप थर्डला क्षेत्ररक्षण करतायत, मात्र 2 धावा ते वाचवू शकलेले नाहीत. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 30 लागली. 11 मध्ये 13. आपटलेला चेंडू होता. अतिरिक्त वापर खांद्याचा केला होता गोलंदाजाने. स्क्वेअर क्षेत्रामध्ये सुभाष तिथे होते. सुभाषच्या मार्फत चांगले क्षेत्ररक्षण. सिंगल आली, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 31 झालेली आहे. करायचे 12. फ्लाइट दिली होती, अगदी समोर चेंडू ठेवला होता. अगेन द स्पिन खेळले, फ्लिक केला आणि सिंगल वसूल केली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 32. अप्रोच दोन्ही फलंदाजांनी चेंज केलेला आहे. हे षटक व्यवस्थित खेळण्याचा मानस त्यांचा आहे. गुरु हो, चांगला चेंडू बघितलं होतं, फुटवर्क चेक केलं होतं फलंदाज संदीप पाटीलचं आणि अतिशय वेगवान चेंडू सोडला होता. बाल बाजू काय 8 चेंडू 11 धावांची गरज.
गुरु फिर से एक बार. यावेळी मात्र जबरदस्त हुकचा फटका, पॉवरफुल शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. या षटकाराने सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. धावसंख्या 38 वर पोहोचलेली आहे. आता 7 चेंडू आणि 5 धावांची फक्त गरज. प्रेशर झुगारून दिलेले आहे संदीप नाईकने. संदीप पाटील आहे तिथे. ह्या वेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हुतात्मा चषक 2025 चा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन ठरतोय जय बजरंग कारिवली ए. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वाटून घ्या हरकत नाही.